महत्त्वाची बातमी पाहूयात। जीएसटी परिषदेची 2 दिवसीय बैठक ही आजपासून सुरू होते। या बैठकीमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। जीएसटीतले 2 स्लॅब रद्द होण्याचा निर्णय होऊ शकतो। 5% आणि 18% स्लॅब हा कायम ठेवत 12 आणि 28% स्लॅब रद्द होण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। लक्झरी साहित्यावर 40% जीएसटी लागू केला जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर 175 वस्तूंवरील जीएसटी करात कपात केली जाण्याची शक्यता आहे। यामध्ये अन्नपदार्थ, औषधं, विमा हप्ता, टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, सिमेंट, कार, बाईक यांचा समावेश आहे। सर्वसामान्यांशी थेट निगडीत असलेल्या या वस्तू यामुळे स्वस्त होण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे याचं सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरूनच केलं होतं। तर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सूतोवाच केलेलं होतं। त्यामुळे आजपासून ही बैठक ही 2 दिवस सुरू राहणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। तब्बल 175 वस्तूंवरील दरामध्ये कपात होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। त्याचबरोबर लक्झरी साहित्यांवर 40% जीएसटी लागू होण्याची शक्यता आहे। आणि यानंतर बुलेटिन